हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आमच्या घरी आलो होतो, म्हणजेच माझ्या सासरी. आणि आल्या-आल्या बघा अधिराजची कशी मस्ती चालू झालेली आहे. कारण त्याला इथे आल्यावर एकदम मोकळं वाटतं, कोणी त्याला रागवत नाही, कोणी त्याला रोकटोक करत नाही. कारण त्याच्या आजी-आजोबाचं म्हणणं असतं, की अजिबात त्याला कल्ला करायचा नाही, त्याला जे वाटेल ते करू द्यायचं, खेळू द्यायचं, अजिबात मोकळं. तर मस्त त्याची अशी मस्ती चालू होती, पूर्ण घरात दांगडो-दांगडो चालू होता. म्हटलं चला व्हिडिओ काढून घेऊ. आणि तो आला, अधिराज घरी आला आणि त्याचे फ्रेंड भेटायला येणार नाही असं होणार नाही. तर त्याचे सगळे फ्रेंड त्याला भेटायला आले होते आणि हे काय करत होते माहिती आहे का, अधिराजचे जे खेळणे आहेत ना, तर ते घेऊन आपापल्या घरी चालले होते. तर अधिराज म्हणे, थांबा म्हणे, माझे खेळणे घेऊन जाऊ नका. तेवढ्यात हे दोघं अधिराजचे खेळणे घेऊन पळत सुटले आपापल्या घरी. आणि संध्याकाळचा टाईम झालेला होता, तर माझा चहाचा आणि दुधाची तयारी चालू होती. आम्ही छान चहा घेतला आणि अधिराजला दूध दिलं. संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी आमच्या दोघींची चालू होती. तर आज काहीतरी स्पेशल होतं घरी. आम्ही आलो आणि नॉनव्हेज होणार नाही असं होणारच नाही. तर बाबांना मटण खूप आवडते, पण मला फिश आवडते, म्हणून आज फिश करीचा बेत होता. तर आईचं आणि माझं चाललेलं होतं, की स्वयंपाकाचं आई म्हणत होत्या, की मी पोळ्या शेकते, तू पोळ्या कर. आई नॉनव्हेज खात नाही, म्हणून त्यांच्यासाठी वेगळी भाजी केलेली होती. आणि बघा बाबांनी छान अशी फिश करी केलेली आहे. तर आम्ही चौघांनी, अधिराज, बाबा, हे आणि मी, आम्ही छान असं नॉनव्हेज खाल्लं, फिश करी खाल्ली. आणि मी जेवण वगैरे झाल्यावर असं स्किन केअर माझं चालू होतं. तर असा आमचा दिवस गेला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.